नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे सोमवार, म्हणजे नवीन आठवडा, नवीन सुरुवात. तर आपण सांगितल्याप्रमाणे आज आपण रक्षाबंधन स्पेशल बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत. तर आजच्या भागात आपण 3 बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत. तिन्ही रांगोळ्या खूपच सोप्या आहेत, कुणालाही काढता येतील आणि तुम्ही नक्की ट्राय करा. आपण आता ह्या शनिवारी रक्षाबंधन आहे 9 ऑगस्टला. तर आपल्या भाऊरायाला ओवाळताना आपण पाट टाकतोच. त्या पाटासमोर या काढण्यासाठी मी या रांगोळ्या तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि खूपच खूपच सोप्या आहेत. तुम्ही नक्की काढून बघा. तर आपली जी पहिली रांगोळी आहे त्यामध्ये मी 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये हा वेल काढलेला आहे. तर तो लव्हेंडर कलर आहे, कसा बनवलेला आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की बघा. आणि तसेच सेम दुसरे पण कलर तुम्ही बनवू शकता, म्हणजे एका कलरमध्ये दुसरा व्हाईट कलर मिक्स करून. तर अशा पद्धतीने मी वेली काढून घेतलेली आहे. अल्टरनेट कलर चेंज केला, एक व्हाईट आणि एक लव्हेंडर असा कलर टाकलेला आहे आपण. रेष काढून घेतलेली आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचं प्रतीक आहे. त्या दिवशी बहीण ही भावाला ओवाळते, त्याच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करते. रक्षाबंधनविषयी सर्वांनाच माहिती, त्यामुळे एवढं काही सांगण्यातही नाही आहे. 2 साईडला 2 वेली काढून घेतल्या आणि मध्ये असं गोपद्म काढलंय. खूप सोपी रांगोळी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा. तिन्ही पण रांगोळ्या नक्कीच ट्राय करा. आणि हे कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतं, हे लव्हेंडर आणि व्हाईट कलरचं. त्यात राणी कलरचे थोडासा वापर केलेला आहे मी. म्हटलं आता सणसुद मग थोडासा कलर पण वापरून बघू आपण रांगोळीचे, म्हणजे नाही का, व्हाईटच काढू नये असं. आणि बघा, पहिली बॉर्डर रांगोळी तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर ही दुसरी बॉर्डर रांगोळी आहे, ज्यात आपण चकल्या काढून घेतलेल्या आहे. पट्टी का ठेवली मी, की म्हणजे एकसारखे एका ठिकाणी थेंब पडतील ते, त्यामुळे ती पट्टी ठेवलेली असं. आणि नंतर त्या थेंबांना औषधाच्या बॉटलच्या झाकाने असं चपटा आकार देऊन घेतला आहे. अशा चकल्या काढून घ्यायच्या. याला पुन्हा एकदा मी आकार दिलेला आहे, थोडं मोठी साईज पाहिजे होती, त्यामुळे पहिल्यांदा असं करून घेतलं. हे बघा, पुन्हा त्याला थोडासा शेप देऊन घ्यायचा, म्हणजे थोडी मोठी करून घ्यायची. खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन दिसतंय ते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही चेंज करू शकता कलर कॉम्बिनेशन. रांगोळ्या जर आवडल्या, बॉर्डर रांगोळ्या किंवा आधीच्या पण, तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं, किंवा तुम्हाला जर युनिक रांगोळ्या बघायच्या असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला रोज युनिक रांगोळ्या बघायला भेटतील. आणि ह्या रांगोळ्या नक्कीच ट्राय करत राहा दारासमोर वगैरे. आता ही बॉर्डर रांगोळी आपण रक्षाबंधनसाठी काढतोय, पण तुम्ही आपले गणपती बाप्पा येणार आहे त्यांच्या चौरंगासमोर काढायला पण खूप सोपी आणि सुंदर आहे, आणि दिसायला पण ॲट्रॅक्टिव्ह दिसते. तर तिथे पण नक्की ट्राय करू शकता तुम्ही. गौरी गणपती त्यांच्यासमोर पण खूप सुंदर वाटेल. बघा, ही दुसरी बॉर्डर रांगोळी रेडी झाली आपली. तर ही शेवटची रांगोळी. आपण अजून 1-2 भागांमध्ये बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत. तर नक्कीच तुम्ही चेक करा व्हिडिओ.
तुम्हाला जर नोटिफिकेशन नसेल येत तर डायरेक्ट चॅनलला जाऊन भेटत्या, तिथे व्हिडिओ अवेलेबल असेल. ते का उजव्या साईडने काढून घेतली डिझाईन, ही या साईडने डाव्या साईडने काढायची. त्याला व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा, म्हणजे दिसायला पण रांगोळी छान वाटते, अशी वाकडी तिकडी नाही दिसत. मी हे स्किप करून पण व्हिडिओ केला असता, पण मला तुम्हाला दाखवायचं असतं की आपण कशा पद्धतीने रांगोळी जर थोडी खराब झाली तर व्यवस्थित कशी करू शकतो, त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवत असते. बाजूने असे थेंब टाकून घेतले आपण. ते मध्ये जे पिंक कलरची लाईन काढली आपण, तो व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडनं, म्हणजे व्हिडिओ शूट केला नाही वाटतं मी तो. तर काही नाही, एक पिंक कलरची लाईन मध्ये टाकून घेतलेली फक्त. तर रक्षाबंधन विशेष बॉर्डर रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि रांगोळ्या नक्की ट्राय करा. ह्या रांगोळ्या नक्कीच काढून बघा, बॉर्डर रांगोळ्या पाटासमोर. भेटूया पुढच्या भागात अशाच सुंदर सोप्या बॉर्डर रांगोळ्यांसहित. तोपर्यंत रांगोळ्या ट्राय करा, प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद, बाय बाय. आणि कलर कसा तयार केला आहे ते बघा. आता मी असा एक व्हाईट कलर आणि असा जांभळा कलर घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर कुठलाही कलर तुम्हाला फेंट कलर तयार करायचा असला तर असंच करायचं, त्यात व्हाईट कलर मिक्स करायचा थोडासा. आता याच्यापासून आपल्याला लव्हेंडर कलर तयार झालेला आहे. म्हणजे तुम्हाला जर असं कॉम्बिनेशन बनवायचं असेल रांगोळीचं, डार्क कलर प्लस फेंट कलर, तेव्हा हे उपयोगी पडतं. म्हणजे एक कलर एकदम सुंदर असा कलर तयार होतो. तुम्हाला जसं डार्क फेंट पाहिजे तसा व्हाईट कलर ॲड करत राहायचा. तर अशा पद्धतीने बघा हा कलर तयार झाला आहे.